महाराष्ट्र टाइम्स, नवभारत टाइम्स आणि टाइम्स इंटरॅक्टच्या माध्यमातून ठाणे येथे नुकताच डायनॅमिक पर्सनॅलिटीज हा विशेष सन्मान पुरस्कार सोहळा पार पडला। हा पुरस्कार महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि समाजासाठी विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी दिला जातो। या निमित्ताने मुंबईसह राज्यभरातील कला, साहित्य, क्रीडा, शैक्षणिक, राजकारण, समाजकारण, उद्योग आदी क्षेत्रात उंच भरारी घेणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। डोंबिवलीतील ख्यातनाम व्यावसायिक तसेच नामांकित खर्डीकर क्लासेसचे संस्थापक डॉक्टर सुनील खर्डीकर यांचाही डायनॅमिक पर्सनॅलिटीज पुरस्काराने सन्मान करण्यात आला। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आला। या पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय केळकर, अभिनेत्री माधुरीमा तोळी देखील उपस्थित होते। डॉक्टर सुनील खर्डीकर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील 31 वर्षांच्या अविरत कार्यामुळे 100हून अधिक सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांनी त्यांना आतापर्यंत सन्मान चिन्ह देऊन गौरवलं आहे। खर्डीकर शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी वाडा, मोखाडा, जव्हार, पालघर, तलासरी सारख्या दुर्गम खेडोपाड्यातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं आहे। त्यांच्या या अविरत कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। डॉक्टर खर्डीकर यांनी या पुरस्कारास सन्मान दर्शवताना महाराष्ट्र टाइम्सचे आभार मानले। खर्डीकर क्लासेसमध्ये केवळ व्यवसाय म्हणून शिकवलं जात नसून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना शिक्षण दिलं जातं। आतापर्यंत उमेद हरलेल्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टर सुनील खर्डीकर यांनी आत्मविश्वास निर्माण करून त्यांना यशाचा मार्ग दाखवला आहे। विद्यार्थ्यांना शिकवताना केवळ ज्ञान देण्यापेक्षा त्यांना ते ज्ञान घेण्यासाठी सक्षम बनवण्याचा प्रयत्न करा, असा मूलमंत्र त्यांनी खर्डीकर क्लासेसमधील अन्य शिक्षकांना दिला असून त्याच आधारावर विद्यार्थ्यांना धडे दिले जातात। आमदार संजय केळकर यांनी देखील खर्डीकर यांचं अभिनंदन करीत खर्डीकर क्लासेसचंही कौतुक करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। शिक्षणाप्रती तुमचा असलेला दृष्टिकोन हा खरोखरच वाखाणण्याजोगा असल्याचं यावेळी आमदार केळकर म्हणाले।